जिल्हा नियोजनाची बैठक आत्ताच संपन्न झाली आणि त्यानुसार जिल्हा नियोजनाचा प्रारूप आराखडा हा सगळ्यांच्या सहमतीने 600 कोटीवर घेऊन जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्या जणांनी केलेला आहे। आदरणीय खासदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4.5 लाखाच्या घरात घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय आणि काही जे मार्गदर्शन आदरणीय निलेश राणे साहेब, आदरणीय केसरकर साहेब, आदरणीय आमचे ज्ञानेश्वर म्हात्रेजी आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून जिल्ह्याच्या विकासाचा पुढचा टप्पा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सुनीत्रा पवार मॅडम आमच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये 1 क्रमांकावर घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे, नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार आमची वाटचाल पुढे जाणार आहे। मेडिकल कॉलेजच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने रेफर पेशंट केला गेला, त्या संदर्भात आपण काय आदेश दिले? त्या बाबतीची असंख्य तक्रार आदरणीय निलेश राणे साहेब असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांकडे आलेल्या आहेत। जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था एकंदरीत सुधारली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळात मंत्रालय स्तरावर काही बैठका आम्ही घेणार आहोत। आत्ता किमान निदान तरी व्यवस्थित आमच्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे ह्या पद्धतीची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या सूचना आमच्या केसरकर साहेब असो, निलेशजी असो, आम्ही सगळ्या जणांनी आम्हाला दिलेल्या आहेत। त्यानुसार संबंधित यंत्रणेला आम्ही आदेशही दिलेले आहेत। पण आरोग्य व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या आठवड्यामध्ये मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याचं नियोजन आहे। महावितरणच्या बाबतीत जे खड्डे बुजवले गेले नाहीत आणि जे अपघात होतात त्या संदर्भात काही सूचना आपण सूचनापेक्षा जे काही अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन निलेश साहेबांनी जे केलं आहे त्यानुसार PWD आणि महावितरण ह्याच्यामध्ये जे काही अजून चांगलं जे कोऑर्डिनेशनची गरज आहे त्या बाबतीमध्ये एक वेगळी बैठक केसरकर साहेबांनी जे काही सूचना दिल्या त्यानुसार आम्ही घेणार आहोत, जेणेकरून महावितरणचं जे काही काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहे ते अजून प्रभावी पद्धतीने कसं होऊ शकतं या खात्याचे मंत्री स्वतः आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत आणि ते अतिशय प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन राज्यस्तरावर करतायत। पण आमचा जिल्हा हा पावसाळी जिल्हा आहे, डोंगराळ जिल्हा आहे आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये वेगळे विचार कसे झाले पाहिजे, इथे वेगळं नियोजन कसं झालं पाहिजे। आता मेपासून पावसाळा सुरू होणार आहे, त्याच्या अगोदर महावितरणाची कामं अगर योग्य वेळी संपली तर लोकांना त्याचा फायदा होत असताना दिसेल आणि त्यानुसार आम्ही आमची वाटचाल करणार आहोत। मोठ्या प्रमाणात अखर्चित निधी आहे असंही तुम्ही त्या संदर्भात तुम्ही स्पेशली सगळ्यांना सूचना दिल्या। बघा, आमचे ह्या जिल्ह्याचे खासदार राणेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। केसरकर साहेब स्वतः वित्तमंत्री मंत्रालय त्यांनी सांभाळलेलं आहे। निलेश साहेबांचा ह्याच्यामध्ये सखोल अभ्यास आहे आणि म्हणून आमचं सगळ्यांचं एकच मत आहे, एका बाजूला जेव्हा आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एवढी धावपळ करतोय, 600 कोटीपर्यंत प्रारूप आराखडा घेऊन जाण्याचं आमचं नियोजन आहे, तर दुसऱ्या बाजूनी संबंधित यंत्रणेने 100% खर्च करणं आमचं अपेक्षित आहे, पण ते होत असताना दिसत नाही आहे। पण त्याच्यावर आता कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका नाहीत, आचारसंहितेचे बंधनं आमच्यावर नाहीत, म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये येणारा प्रत्येक पैसा हा 100% कसा खर्च होईल यावर आमच्या सगळ्या जणांचं लक्षही राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनात आम्ही बैठकाही घेणार। 40 वर्षानंतर भाजपचा महापौर मुंबईमध्ये दीपक तावडेंच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या उपद्रवावर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली। त्या काळामध्ये सिंधुदुर्गवासियांना हा बंदोबस्त आणि एकूणच उपाययोजना कशा पद्धतीने? बघा, एक चांगली सूचना जी आदरणीय निलेश साहेबांनी दिली आहे की ट्रँक्युलायझर करणं। आता ते लगेच त्याच्या तातडीने त्याच्यावर या वन्य प्राण्यांच्या दृष्टिकोनातून उपाय होऊ शकतो। काही फेन्सिंग संदर्भात आणि अन्य उपाययोजनाबद्दल आमच्या केसरकर साहेबांनी काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जो होणारा वन्य प्राण्यांचा त्रास म्हणजे एका बाजूला वनतराचा पर्याय आहेत, पण महत्त्वाची भूमिका म्हणजे आम्ही कसं स्वतः सक्षम होऊ शकतो, आमची यंत्रणा कशी आधी चांगली होऊ शकते। एका बाजूला जे खर्च आम्ही करण्यासाठी तयार आहोत, पण वनप्राण्यांचा त्रास कसा कायमस्वरूपी थांबू शकतो
या दृष्टिकोनातून उपाययोजना येणाऱ्या काळामध्ये आमची आमची तयारी आहे. 15 तारखेपासून अंगणवाडी यात्रा टोकेश्वर यात्रा सुरू होते. सीएम डीसीएम पण येणार आहेत का यात्रेला? त्या बाबतीमध्ये अधिकृत आपल्याला कळवण्यात येईल. तर आमदार साहेबांनी जो मुद्दा मांडला, कर्नाटक आणि गोवा राज्यातून जे बीज मोठ्या प्रमाणात येत होते आणि या ज्या कारवाई, पोलीस कारवाई या संदर्भात त्यांनी कडक भूमिका घेण्यासंदर्भात एसपींना सूचना केल्यात. काय आपण आदेश दिलेले आहेत? आदेश आमच्या सगळ्या जणांची ती भावना आहे. गौमातेला आम्ही आमची आई मानतो, आमचे राज्यमाता म्हणून तिला दर्जा दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या कुठल्याच गोष्टी आम्ही कोणच खपून घेणार नाही. निलेश साहेबांनी मांडलेली भूमिका ही आमच्या सगळ्यांचं त्याच्याबद्दल एकमत आहे की आमच्या जिल्ह्या गोवा किंवा कर्नाटकमध्ये काही वेगळी भूमिका असू शकते, पण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही खपूनच घेणार नाही. म्हणून त्या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणा अतिशय सज्ज राहिली पाहिजे. आमची भूमिका त्याच्याबद्दल 0 टॉलरन्स आहे आमच्या सगळ्यांच्या भूमिकेमध्ये आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अजून कडक कारवाया कशा होतील. आता मकोकापासून सगळं लावण्याचे आदेश अगर मुख्यमंत्री साहेब देत असतील तर मग आपण हात आखडता का घेतोय? आपण का कडक भूमिका घेत नाहीये? आपण का नुसतं तस्करी करणाऱ्यापेक्षा मुख्य आरोपींना आपण का पकडत नाहीये? या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेतली जाईल असा विश्वास एसपीने आम्हाला दिलेला आहे. साहेब, आपल्या जिल्ह्यामध्ये मोदी आवास योजना सुरू आहे घरकुलांच्या. अद्याप लोकांचे प्रस्ताव आहेत, परंतु काही ठिकाणी तर मंजुरीच मिळालेली नाही. त्याच्यावर काम करू ना. अशा पद्धतीची उदाहरणं अगर असतील ना, ती अतिशय महत्त्वाची योजना आहे. त्याच्यावर 100% अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेऊ. सिंधुरत्न योजना पण निलेश साहेबांनी सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आणि 100 कोटीचा निधी मिळण्यासाठी त्यांनी मागणी केली पाहिजे. नाही, आमच्या आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी पहिले चांदा ते बांधापासून सिंधुरत्न योजना हे आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणे योगदान देणाऱ्या ह्या योजना राहिलेल्या आहेत. आता काही कारणामुळे त्या योजना अगर बंद केल्या असतील तर परत सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आज आमच्या जिल्हा नियोजनमध्ये त्या बाबतीमध्ये निलेश साहेबांनी ठराव मांडलेला आहे. अनुमोदनही आमच्या ज्ञानेश्वर म्हात्रेजींनी दिलेलं आहे. आता उद्या राज्य नियोजन मंडळाची बैठक आहे, तर मी असो, कलेक्टर मॅडम असो, आम्ही सगळेजण ही योजना आमच्या जिल्ह्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि ती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी विनंतीही आम्ही करू. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आदरणीय मुख्यमंत्री साहेब अतिशय सकारात्मक आहे. मला विश्वास आहे लवकरच त्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल. अंमली पदार्थ आणि दारूंचं मोठ्या प्रमाणात हे होतं, या संदर्भात तुम्ही त्या बैठकीने मोठ्या सूचना दिल्यात काय? नाही, महत्त्वाचं म्हणजे जी भूमिका आमच्या निलेश साहेबांनी मांडली की ह्या बाबतीमध्ये 100% उपाययोजना करण्याची आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे जिल्ह्यामध्ये CCTV कॅमेराची यंत्रणा आम्ही लावणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवर आमची करडी नजर असेल. जे काही मुवमेंट इथे होतात, गांजा विकणाऱ्यापेक्षा गांजा आणणारा जिल्ह्यामध्ये हा महत्त्वाचा आहे, त्याला पकडणं गरजेचं आहे. ती नावं आमच्या पोलीस खात्याकडे निश्चित पद्धतीने आहे असा माझा विश्वास आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या संबंधित ब्रेकिंग न्यूज भेटतील.